कुतुब, साहिल एक्स्ट्रा प्लेयर भेज दे साहिल, एक्स्ट्रा प्लेयर आ जाए। कुतुब 11 एक्स्ट्रा प्लेयर भेज दे यहाँ पे। चांद और उसके साथ ओपनिंग बल्लेबाज फैजान। टीम मीटिंग्स घेऊ नका ही विनंती असेल, नाही तर तुम्हालाच अंधार होईल। मेगा फायनल यावेळेस पाहायला मिळते 2024चं वर्ष पहिलं पर्व पहिलं सीझन 1 आपण पाहतोय। दोन टीमने बाजी मारली फायनल मध्ये, परंतु अंतिम बाजी मारणार कोण यावर लक्ष असेल। उलटी गिनती चालू 5 4 3 2 1 लेट्स प्ले। व्हेरी फर्स्ट बॉल तयार, गोलंदाज चेंडू जाऊ दिला। पंच मयूर आहे तिथे लाईन चेक केली, पंचांनी वाईट करार दिलेला आहे। स्कोरबोर्ड पहिला यावेळेसचा आपल्याला पाहायला मिळतोय। एक धावेने सुरुवात झालेली आहे। गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय युसुफ, खूप चांगला खेळ केलेला आहे वसई संघाने मेहरभाऊ या स्पर्धेमध्ये। अगदी मात्र चांगला खेळ तिथून मात्र दुसऱ्या बाजूला देखील झालेला आहे, त्यामुळे हे दोन टीम आपल्याला फायनलमध्ये पाहायला मिळत आहेत। इकडे काय चेंडू टाकलाय, कमालीचा चेंडू अगदी ऑफ स्टंप टू ऑफ स्टंप गोलंदाजी होत असताना टप्पा पडल्यावर किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय। अगदी टप्पा आणि बाउन्स देखील पाहायला मिळतोय या चेंडूवर। युसुफ आणि त्याच्या समोर आहे तो म्हणजेच चांद। 4 ओव्हरची मॅच, 1 बॉल 1 धाव यावेळेस पाहायला मिळते। स्विच हिट करण्याचा प्रयत्न, सलग 2 डॉट येत आहेत। ये उल्टा खेलना चाहते थे इस वक्त चांद, गेंद गई फिर से एक बार कीपर के दस्तानों में, डॉट गेंद आती हुई। 2 चेंडू 1 धाव, पहिला वाईट त्यानंतर 2 डॉट। ओ सुपर गोलंदाजी। 12 वेळेला विनंती आहे कॉम्बॉक्स मधून चेअरअप करू नका, माईक मधून आवाज जातोय तो यूट्यूब चॅनलवर। आणि इथे मात्र आपण बघू शकता सलग 3 डॉट, पहिला वाईट नंतर काय सुपर गोलंदाजी आहे। पहिलं वर्ष हे खूप महत्त्वाचं असतं, आठवणीचं असतं। पहिला वर्षी फायनल जिंकणार कोण, चॅम्पियन बनणार कोण। गावदेवी मातेचं मंदिर, त्याच्या बाजूला असलेले सुंदर मैदान, सुपर स्टॉप आहे, अगदी झोकून दिले स्वतःला गोलंदाजाने। आणि इकडे मात्र पायाने चेंडू अडवला जातोय। या मैदानावर कित्येक स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात। याच मैदानावर 50+ लेदर क्रिकेट देखील पाहायला मिळाली। त्याचबरोबर आपण बघू शकता याच मैदानावर दिवाळीच्या सणावेळेस टेनिसची स्पर्धा पाहायला मिळाली। आता मात्र याच मैदानावर आपण बघू शकतात ही स्पर्धा पाहायला मिळते जी मुस्लिम प्रीमियर लीग आहे। वर्ष पहिलं अजूनही येणाऱ्या महिन्यामध्ये भरपूर स्पर्धा या मैदानात पाहायला मिळतील। अगदी फुलटच चेंडू होता, नाईट सजवता आला नाही, इथे डॉट चेंडू येतोय, स्वतःवर नाखू चिकडे फलंदाज देखील असेल। धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या फक्त 2 झालेल्या आहेत, त्यामध्ये 1 वाईट आहे। 5 चेंडूमध्ये 1 वाईट आणि 1 सिंगल आणि 4 डॉट चेंडू घेतलेले आहेत। बघायला शेवटचा चेंडू असेल, स्ट्राईकला बॅट्समन फैजान आपल्याला पाहायला मिळते। अगदी फटके खेचावे लागतील, टोटल करावी लागेल 40+। लॉर फुलटॉस फटका सजवलाय, शॉर्ट मिड विकेटला मात्र क्षेत्ररक्षक आहे। 1 पूर्ण, दुसऱ्याचा प्रयत्न, खराब फिल्डिंग, इथे 2 धाव पूर्ण। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फक्त 4 धावा स्कोरबोर्डला लागल्या जात आहेत। आपण देऊया संधी उर्वी डिझेला आणि पुन्हा एकदा प्रीतम। यस, इस वक्त पावर प्ले खत्म हुआ है और पावर प्ले वसई की टीम की ओर गया है कि सिर्फ 4 रन स्कोर कार्ड पर लगे। चला कोणी एकाने फिल्डिंग लावा ही विनंती आहे। बघा 4 खेळाडू 30 आपण कधीपासून खेळतायत, आज जवळजवळ तुम्ही इकडे
3 मॅच खेळून चाललेत आणि ह्या नंतर देखील तुम्ही कित्येक स्पर्धा खेळत असतील तरी देखील क्षेत्ररक्षण सजवण्यामध्ये इतका वेळ घेतला जातोय. गोलंदाजी मार्कवर फरहान, गेंदबाजी मार्क पर, राइट मोर द विकेट, दौड़ते हुए अंपायर को पार करते हुए ये स्ट्रोक आया है चांद के बल्ले से, ये लगा बड़ा हिट, एमपीएल सिक्सर एस डीजे. थैंक यू डीजे मास्टर. देखा परखा और चांद भाई ने ठोक डाला इस गेंद को. 6 रन. स्कोरबोर्ड 6 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 10 ने या वेळेस आपण बघू शकतात की पुढे जाणार. यस 4 ओव्हरची मॅच आहे. पहिल्या ओव्हरमध्येच नवीन बॉल भेटेल, नंतर चेंडू गेल्यावर जुना बॉल दिला जाईल, हे लक्षात घ्या. व्हेरी फर्स्ट बॉलवर मात्र इकडे खतरनाक स्ट्रोक लगावलाय. अपने इरादे पेश करते हुए इस वक्त चांद. नक्कीच प्रीतमजी, आपण बघता आहे चांदला खूपसूरत यावेळेला शॉटमध्ये तब्दिली केली. मागच्या सामन्यामध्ये त्याने गोलंदाजी सुरेख केली होती, फलंदाजीला आकार देताना आला. यावेळेला मात्र ओपनिंगला आल्यानंतर एक चांगली खेळीचा दर्जा मात्र दाखवण्याच्या तयारीमध्ये आपल्याला इकडे हा पाहायला मिळतो. खेळाडू चांद घेऊन येतोय पुढचा चेंडू. गोलंदाज पाहूया प्रीतमजी काय होईल. पुन्हा एकदा एक सुंदरसा चेंडू, स्टेट ड्राईव्हला हवाई सफर उडून देतोय आर पार, आउट ऑफ द पार येतोय दमदार षटकार. का मॉन डीजे. मात्र बॅटच्या रडारमध्ये, बॅटच्या झोनमध्ये इकडे फलंदाज सांगतो मेरे अंगणे में तुम्हारा क्या काम है, आणि इकडे मात्र षटकार खेचला जातोय. जेवढीच वेगवान गोलंदाजी तेवढाच वेगवान फटका. चांद ऑन फायर. स्कोरबोर्ड 6 ने फ्लाय होईल. 16 धाबा धावपलकावर. पहिला चेंडू षटकार, दुसरा चेंडू षटकार. पुन्हा एकदा मात्र फटंग फसलाय. मिड विकेटला मात्र इकडे कॅच होणार. चांदची खेळी इकडे समाप्त होत असताना धन्यवाद डीजे. नवीन बॅट्समन आकिब कुरेशी, प्रणाली एक्सप्रेस म्हणून ओळखला जातो, परंतु सध्या तरी बॅटिंगसाठी आलेला आहे. यावेळेस वन डाऊनच्या रूपामध्ये धावसंख्या 16. स्ट्राईकवर आहे. एज आहे. विकेट येणार. बॅक टू बॅक विकेट. तू चल. दोन फटक्याने पुन्हा एकदा एक रंगात रंग भरला जाईल, परंतु पुढच्या क्षणाला मात्र मिड विकेटला ज्या पद्धतीने विकेट गेली आणि बॅक टू बॅक 2 गडींचा झटका मात्र रहमान टायगर संघाला भेटलेला इकडे पाहायला मिळतो आहे. नवीन फलंदाज येतो आहे राहिल, त्याच्याकडे एक चांगला स्टार आणि चांगला परफॉर्मन्स या टुर्नामेंटमध्ये दाखवून दिलेला आहे. 4 षटकांचा सामना आहे. दुसरं षटक मार्गस्थ आहे. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते आहे यावेळेला बोर्डावर 16 16 धावा बोर्डावर पाहायला मिळते आहेत. पाहूया काय होते आहे. पुढचा चेंडू यावेळेला राहील ऑन स्ट्राईक. हा सुंदर चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. प्रीतमजी काय गोलंदाजीमध्ये कमबॅक केलंय. 2 फटके काले परंतु कमबॅक दिला. खूप सुरेख पद्धतीची गोलंदाजी. चांदचा विकेट आला. मिड विकेटला कॅचिंग केली आणि त्यानंतर गोलंदाजाकडे
एक एक्स्ट्रा पेस देखील आता पाहायला मिळते. फास्ट अँड फ्युरियस डिलिव्हरी आपण बघू शकतात यावेळेस टाकली जाते. डॉट चेंडू येतोय. पुन्हा एकदा गुड बॉल, चांगला चेंडू. पहिल्या 2 मध्ये 2 षटकार आणि त्यानंतर सलग 4 डॉट चेंडू, त्यावर 2 विकेट. इथे मात्र आपण बघू शकतो 2 षटकाच्या समाप्तीनंतर 8च्या सरासरीने 2 समाप्तीनंतर थोडं स्पीडअप ठेवा खेळाला. आणि अजूनही 2 षटकं बाकी आहेत पहिल्या इनिंगचे. मेगा फायनल आपल्याला पाहायला मिळते. पालघर डिस्ट्रिक्ट मुस्लिम प्रीमियर लीग 2024 वर्ष पहिलं मेगा फायनल. 2 टीम आपल्याला पाहायला मिळतात आमने सामने. यावेळेस वसई डायनामिक वसई आणि त्यांच्या विरुद्ध आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच रहमान 11 म्हणजेच कुतुब 11 ही टीम आपल्याला पाहायला मिळते. फायनलमध्ये प्रवेश केलेला आहे आणि कोण चॅम्पियन बनणार लढत आहे पहिल्या क्रमांकाची आपण बघू शकतात. इथून पहिला क्रमांक मिळवणार कोण. फुलटच चेंडू जाऊ दिला. यावेळेस मात्र कीपरकडून चुकी. शॉट थर्ड मॅन करून चुकी. चेंडू यावेळेस अडवलाय का तिथे बघूया. चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. इथे 2 धावा कंप्लीट केल्यात दोन्ही बॅट्समनने. वाईटचा इशारा येतोय. स्कोरबोर्डचा विचार केला 3 ने पुढे जाणार स्कोरबोर्ड यावेळेस 19 स्कोर कार्डवर. फायनल मॅच वसई घेऊन जाणार की इथे रहमान 11 दापचेरी घेऊन जाणार. बघूया कोणती टीम घेऊन जाते कप पहिल्या क्रमांकाचा. यावेळेस मात्र आतमध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. फलंदाज मिस्टर फैजान आपल्याला पाहायला मिळते. 2 विकेट गेलेले आहेत त्यामध्ये चांद आणि आकिब असेल. आणि फैजान इकडे मात्र स्ट्राईकवर आहे. नो स्ट्राईकला युवा टॅलेंट चिंचणीचा युवा स्टार पाहायला मिळतो राहील. फटका चांगला आहे. डीपमध्ये क्षेत्ररक्षक इकडे मात्र चांगली फेकी होती परंतु पोहोचतोय तोपर्यंत 1 क्रम पूर्ण करताना. स्कोर बरोबर 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस 20-20 स्कोर कार्डवर 1 ने भरवणार. 20 धावा धावपलकावर. नक्कीच खूप सारी मेहनत घेतली जाते या सामन्यासाठी. सुंदरशी गोलंदाजी यावेळेला सोहेल आपल्याला पाहायला मिळतोय. चांगल्या पद्धतीने बांधून ठेवताना पाहायला मिळतो आहे. फलंदाजांना मोठ्या फटक्यापासून दूर ठेवलं जाते आहे. पुढचा चेंडू यावेळेला राहील याच्यासाठी आहे. राहीलने मात्र यावेळेला उंच टोला दिलेला आहे. हवामध्ये सफर करतोय. क्षेत्ररक्षक येतोय. टिपतोय झेल. बाद होईल फलंदाज. वाजव रे वाज. बाउंड्री लाईनकडे येत आहे. पाठवत जा लवकरात लवकर. वारंवार अनाउन्समेंट होत आहे. समोरच्या टीमला देखील सेकंड इनिंगला खेळायचं आहे. तयार ठेवत जा ही विनंती आहे. बघा तुम्ही बॅटिंग करून झाल्यावर दुसऱ्या टीमला देखील बॅटिंग करायची आहे. त्यांना चेंडू दिसला पाहिजे हे लक्षात घ्या. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या पाहायला मिळते ती म्हणजेच 20 आणि चेंडू फेकून झाले 3. अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये अतिक पाहायला मिळते. 1 धाव असेल. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 21-21. वसई आणि वसईच्या विरुद्ध आपल्याला रेहान 11 पाहायला मिळते. रहमान 11 म्हणजेच कुतुब 11 आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस खूप चांगला फटका आहे. यावेळेस इनसाइड एक्स्ट्रा कव्हरला खेळला जातोय. 1 धाव असेल. काय कॅरी केलेला इकडे मात्र चेंडू आपण बघू शकता. खराब फेकी होती परंतु यावेळेस आपण बघू शकतात सुपर कॅरी करताना यावेळेस बॅट्समन पाहायला मिळतोय. बॉलर पाहायला मिळतोय तो म्हणजेच सोहेल. धावसंख्या 22-22. शेवटचा चेंडू. चांगला चेंडू पुन्हा एकदा. अगदी फॉलो थ्री मध्ये चांगला प्रयत्न केला होता परंतु इकडे डीपमध्ये थोडी खराब फिटिंग. 1 धाव आणि 1च्या मात्र 2 होत असताना इथे 2 मिळतील.
स्कोरबोर्ड तोडणे पुढे जाईल. 3 षटके इकडे समाप्त झाले. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 24-24 डीजे. पहिल्या इनिंगचे शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत. अगदी मेगा फायनल आपल्याला पाहायला मिळते. आलेल्या सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. शॉट चेंडू, फुलचा फटका, इकडे पॉवरफुल इथे मात्र तेच पाहायला मिळते. धावसंख्या 30. पुन्हा एकदा आतमध्ये खेळण्याचा प्रयत्न, अपील लावूड आहे. पंच हाईटचा प्रॉब्लेम सांगते. तिकडे मात्र हाईटमुळे यावेळेस नोट आउट दिलेला आहे. एक धाव लेग बायच्या रूपात मिळेल. स्कोरबोर्ड लेग वाईजने पुढे जाणार 1 धावेने. स्कोरबोर्ड 31 झालेले 4 चेंडू आहेत. मेहर सर काय म्हणणार या 4 चेंडूमध्ये एक मोठा हिट तर यायला पाहिजे. नक्कीच जवळजवळ 40 पर्यंत मनात मी गाठ मानली होती की 40 पर्यंतची धावसंख्या होईल. पण बोलायचं कसं, कारण सामन्यामध्ये 2 बलाढ्य संघ आपल्याला पाहायला मिळतात आणि प्रत्येकाकडे कौशल्य आहे. संयमाने खेळताना आपल्याला फैजान पाहायला मिळतो. त्याचा संयम तुटला होता. बघितलं एक षटकार, यावेळेला बघितलं पुन्हा एकदा स्ट्राईकला रोटेट करण्यासाठी त्याने एक गडी मात्र बाद करून दिलेला आहे. चला उलट चेंडू घालवला आणि त्याच्यावर मात्र आपल्याला पाहायला मिळते रनआउट. विकेट सॅक्रिफाईस करतोय. बघा आता मात्र असं आहे की जमिनीसाठी भावाभावामध्ये वाद आहेत. कोणी कोणासाठी सॅक्रिफाईस करायला तयार नाही. परंतु क्रिकेटचा खेळ आहे, यासाठी याच्यामध्ये आपण बघू शकतात विकेट सॅक्रिफाईस केला जातोय. या बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला आणि टक करून आवाज झाला आणि मोहर लिहिली होती त्या फटक्यावर 6 धावेची. इकडे बघू शकतात. यस, हॅट्रिक मारली तर 200 रुपये मात्र कॅश प्राइज दिलं जाईल. आपण बघू शकतात उलट चेंडू आहे. ऑन साइडला फटका आहे. हा गॅप मध्ये आहे. 1 बाउन्स, सीमारेष चौकार, 4 धावा. स्कोर महत्वपूर्ण इनिंग खेळत असताना, धावा जमा करत असताना 41 स्कोर कार्ड वर झालेले आहेत. इथे मात्र शेवटचा चेंडू मला तर वाटते असेल आणि 41 स्कोर कार्ड वर अगदी मेगा फायनल आहे. इथे 10 रन रेट, एक चांगला रन रेट म्हणायला हरकत नाही. कारण समोर आकिब आहे, समोर चांद आहे, समोर लेजेंडरी शिरगावचा गोलंदाज फवाज आहे. तर इथे मॅच बघायला मजा येईल. आता फटका स्विंग केलाय डीप मध्ये. क्षेत्ररक्षक मिड विकेटला कॅच करेल. इझी कॅच. 41 वर इनिंग संपला.
दिलखुलास व्यक्तिमत्व पाहायला मिळते. असं म्हटलं जातं की एखाद्या गोष्टीसाठी जर आपण मदत करतोय किंवा प्रोत्साहित करतोय तर त्याच्यासाठी पैसे नाही, मोठं मन लागतं. तर हे मोठं मन दाखवलं आहे साई सावली शिगावचे प्रेक्षक जे आलेले आहेत आणि त्यांनी मात्र इकडे आल्याला हे पारितोषिक लावलेलं आहे. नक्कीच चाहते असायला पाहिजेत असे आणि क्रिकेटचं प्रेम मनामध्ये दडलेलं आहे. नक्कीच आपण पाहत आहेत पालघर जिल्हा मुस्लिम क्रिकेट भाऊ, प्रीमियर 2 मिनिटं थांबवते. फील्डिंग लावा विनंती आहे. अगदी रहमान 11 बिटिंग घेऊ नका. बघा सूर्यदेव आपल्या दिशेने पुढे चाललेला आहे मावळ टेकडे. नक्कीच आम्ही देखील आमच्या शब्दांना तोकडे करतोय प्रीतमजी, कारण वेळ खरी महत्त्वाची आहे. कारण जेवढे आपण जास्त बोलू तेवढे गोलंदाज वेळ घेतात. प्लीज कृपया विनंती असेल, अतिथीगण व्यासपीठावर विराजमान आहेत आणि पाहण्यात मग्न आहेत. नक्कीच क्रिकेटचा हा सामना, फिनालेचा हा सामना ज्या पद्धतीने रंगलेला आहे, परंतु वेळेचं भान हे ठेवून जर आपण खेळ साजर केलात तर त्याच्या 4 चांद नक्कीच लागले जातात. येस, अजून एक पारितोषिक इकडे अनाउन्समेंट झालेलं आहे. मिराजजी खान साहेबांचा ATM ओपन झालेला आहे. लगातार 3 चौकारासाठी 1000 रुपये आणि लगातार 3 षटकारासाठी 2000 रुपये दिले जातील. येस, हॅट्रिक विकेटसाठी आमचे जुबेर भाई यांचं देखील ATM ओपन झालेलं 1000 रुपये कॅश प्राइज असेल. काय पारितोषिक लावला जात हॅट्रिक आहे. विकेटसाठी 500 रुपये देखील दिले जातील. साई सावली शिगाव, हे शिगावचे प्रेक्षक वर्ग आलेले आहेत खास एन्जॉय करण्यासाठी. एकदा फायनलची मॅच आहे. सेकंड इनिंगला सुरुवात टाळ्यांच्या गजरामध्ये सुरुवात होऊन जाऊन द्या. यावेळेस फायनलची 42चं टार्गेट आकिब कुरेशी. पहिलाच बॉल उडवलाय, पहिल्याच बॉलला पाठवलाय. यावेळेस बघूया 6 धावा. ते कृष्णाला आणि इथे प्रेक्षक वर्ग सांगतायत की अशी बॅटिंग पाहण्यासाठी आम्ही आलेले आहेत मैदानावर. पहिला चेंडू व्हेरी फर्स्ट बॉल चौकाराने सुरुवात, षटकाराने सुरुवात केलेली आहे. 6 धावा, 42चं टार्गेट आहे, 42चं टार्गेट आहे आणि कडक सुरुवात. आकिफवर हल्ला, शॉर्ट पिच चेंडू, अगदी जागेत उभा राहिला फलंदाजाने. वेट अँड वॉच हा फटका सजवलाय. वाट बघितली चेंडूची आणि यावेळेस स्क्वेअरला खेळून टाकला षटकार. पुन्हा एकदा आतमध्ये येऊन फटका स्विंग केला, उंच गेला. यस, नो, यस, विकेट. चांगली कॅचिंग, बॅक टू डगआउट. इकडे फलंदाज चेंडू वर आक्रमकता दाखवली, दमदार षटकार ठोकून दिलं होतं, परंतु पुढच्या चेंडूला मात्र परतावं लागते आहे डकआउटला. एक झटका मात्र नक्कीच मिळतो आहे इकडे. या वेळेला वसई संघाला डायनॅमिक संघ आहे, 42 धावांचं विजयी लक्ष घेऊन मैदानात उतरलेला आहे, परंतु कामगिरी चोख बजावताना यावेळेला अकीब मात्र गोलंदाजीचा सूर देताना पुन्हा एकदा पाहायला मिळतो आहे. यस, इकडे मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. पायाला चेंडू लागतोय. यावेळेस या स्पर्धेतला सर्वात चांगला बॅट्समन म्हणजेच अलेन आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याने खूप चांगली बॅटिंग केली, परंतु 1 धाव असेल. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल, स्कोरबोर्ड 7. अजूनही स्पर्धा संपली नाही, फायनल मॅच सुरू आहे. आणि एक चांगली बातमी म्हणजे तुम्ही प्रॅक्टिस अजून जोराने सुरुवात करा. अजून तुम्हाला चांगलं खेळावं लागेल तर 2 जिल्हा मिळून होणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. फेब्रुवारी महिन्यामध्ये 2025ला डे अँड नाईट क्रिकेट असेल. 24, 25, 26, 27, 28 फेब्रुवारी 2025ला आपल्याला पाहायला मिळेल. पालघर जिल्हा मुस्लिम आयोजन असेल आणि डहाणू येथे ही स्पर्धा करण्यात येईल. यावेळेस फटका फसलाय. आयोजक असतील इल्यास पठाण आणि सोहेब पठाण. विकेट.
में भी कैद करनी पड़ती है क्योंकि आईना बीते हुए वक्त को बया नहीं करते. आणि इकडे आपण बघू शकतात हॅट्रिक वर आलेला आहे. पारितोषिक आहे हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज. यस हॅट्रिक नव्हती सॉरी. एक रन मात्र विकेट होता. आणि काही गोलंदाजी आहे षटकारानंतर काय कमबॅक केलाय इकडे गोलंदाजाने आकिबने. आकिब कुरेशी पहिला चेंडू षटकार सुरुवात. नवीन बॅट्समन फरहान आपल्याला पाहायला मिळते परंतु सोहेल जो आतापर्यंत छोटी इनिंग परंतु 2 ते 3 षटकार मारूनच जायचा त्याला मात्र गोल्डन डकचा शिकार केलाय. शेवटचा चेंडू फटका फसला उंच गेलाय. शॉर्ट फाईन लेग. यस 3 विकेट आकिबच्या नावावर पहिल्या ओव्हर मध्ये 7 धावा. शांत कुतुबाऊने मात्र इकडे एंटरटेनमेंट केलेलं आहे सर्वांना. संघ मालक आहेत आणि अगदी एन्जॉय करतात. खऱ्या अर्थाने एन्जॉय करणं गरजेचं आहे. जिंको कोणी मात्र इकडे एन्जॉयमेंट होणं गरजेचं आहे. आणि एन्जॉयमेंट पाहायला मिळतं प्रेक्षकांकडून खास करून कुतुब सुईसी प्रेक्षकांकडून. गोलंदाज चांद आलेला आहे गोलंदाजी मार्कवर. धावसंख्या 7 आहे. अजूनही मॅच बनलेली आहे दोन्ही बाजूला कारण की इकडे चांगली बॅटिंग साईड आहे. एलेन आहे जो स्ट्राईकला आहे. ज्याच्या बॅटमधून हाफ सेंचुरी पहिली या स्पर्धेतली पाहायला मिळाली. आणि 18 चेंडू 35 आहेत. हा फुलटॉसचा चेंडू आहे. हा मात्र मिडल टू मिडल बॅटवर आला तर षटकार जाईल. सध्या तरी एक फायदा आहे फील्डिंग टीमसाठी. आता थंड वातावरण झालेलं आहे. मॉइश्चर आलेलं आहे वातावरणामध्ये. त्याचा फायदा होऊ शकतो. चेंडू गेला कीपरच्या हातामध्ये. वाईटचा इशारा येतोय. यावेळेस मात्र एक धाव असेल. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. अगदी यावेळेस 8 धावा स्कोरबोर्डला. 34 पाहिजेत. 42ची गरज आहे. 4 ओव्हरमध्ये 1 ओव्हरीचा खेळ झालेला. 8 धावा झालेत. 18 चेंडू आणि 18 चेंडूमध्ये यावेळेस बनवायचे 34. अगदी मेगा फायनल पाहायला मिळते. 18 चेंडू 34 धावा. कभी इधर कभी उधर हा खेळ आपल्याला क्रिकेटमध्ये पाहायला मिळतोय. फटका इकडे सजवलाय. उंचच गेलाय. अलेनच्या बॅट मधून येईल का यावेळेस मात्र पुन्हा एकदा बिग विकेट. छान इकडे मात्र विकेट. तो आसमा है मुझे अपना रास्ता खुद बनाना है. अगदी फायनल मध्ये यावेळेस आपण बघू शकतात येत असताना यावेळेस मेगा फायनल पाहायला मिळते. 4 गडी बाद. हा खराब चेंडू आहे. हुकचा फटका. इकडे मात्र छोटा चेंडू निघून जाणार सीमारेषा पार. चौकारासाठी 4 धावे येतील. केला तर यावेळेस 12 धावा ह्या धावफलकावर लागल्या जातात. चेंडूचा विचार केला चेंडू फेकून झाले ते म्हणजेच 2. आणि आपण बघू शकतात पहिल्या दिवशीपासून ते आतापर्यंत आमचे नियाज भाई अगदी गुणतालिका सांभाळताना पाहायला मिळत आहेत. चेंडू अजूनही आहेत 4 षटकातील. हलक्या हाताने खेळला जातोय. सिंगल मात्र नक्की खेळ मिळेल. यावेळेस गली रिजनला फील्ड होताना 1 धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 13 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. अजूनही बघायला गेलं तर 15 चेंडू आणि 15 चेंडू मध्ये 29 बनवायचे. हुसैन भाई वक्त मत गवाइए. देखिए रात हो रही है.
टीम मीटिंग्स नका घेऊ ही विनंती आहे, कारण की समोरच्या टीमवर अन्याय नाही झाला पाहिजे. कमिटीवर कोणी बोट उचलला नाही पाहिजे की अंधार झाला म्हणून आम्हाला फरक पडला, त्यामुळे थोडा स्पीडअप ठेवा. नक्कीच. आणि आपण सकाळपासून सांगतोय थोडीशी घाई करा, थोडीशी घाई करा, आणि त्याचंच हे चित्र आपल्याला पाहायला मिळते. सुंदरसा चेंडू बघा, चांदने व्हेरिएशन दिलं या वेळेला. एक खूप सुंदरसा चेंडू साकारला, कारण 4 षटकांचा जेव्हा मर्यादित सामना असतो तेव्हा सांगणे खूप कठीण असते. शेवटच्या क्षणापर्यंत सामना कुठं वळेल हे पण सांगणे कठीण असते. पण चांदची गोलंदाजी आजच्या दिवसामध्ये ज्या पद्धतीने बहारदार गोलंदाजी त्याने गेलेली आहे, संघाला इथपर्यंत आणण्याचं मोठी कामगिरी त्याच्याकडून केली जाते. प्रीतमजी. यस, नक्कीच खूप चांगला खेळ दाखवला आहे चांदने. यावेळेस चांगला चेंडू अगदी खोलवर हलक्या हाताने खेळलेला आहे. डीपमध्ये क्षेत्ररक्षक, मात्र इकडचा लोकल बॉय आपल्याला पाहायला मिळतोय, लोकल स्टार पाहायला मिळतोय, मिस्टर आमिर राहिल. यावेळेस आमिरचे सुपुत्र राहिल अगदी मात्र यावेळेस बघू शकतात. चेंडू फेकून झाले ते म्हणजेच 5 शेवटचा चेंडू असेल. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 15, 14 स्कोर कार्डवर 14 झालेले आहेत. 28 पाहिजेत चेंडू असतील. 13 चेंडू 28 धावा. स्ट्राईकला बॅट्समन आपल्याला पाहायला मिळते तो म्हणजेच युसुफ, आणि नो स्ट्राईकला बॅट्समन आहे तो म्हणजेच अमन. युसुफ आणि अमन. अगदी चांगला चेंडू आहे, हलक्या हाताने खेळलेला आहे. 1 धाव असेल. 2 गोलंदाज हवे होते, युसुफला देखील माहिती आहे, त्यामुळे हलक्या हाताने सिंगल काढली. 12 चेंडू 27 ची गरज आहे. टीम मीटिंग्स नका घेऊ, फिल्डिंग लावा. पंच तिकडे सांगा फिल्डिंग लावा, फिल्डिंग लावून घ्या. टीम मीटिंग्स नका घेऊ, गोलंदाजाला पाठवा गोलंदाजी मार्कवर. वेळ कमी आहे, रात्र होत आहे, रात्र वेरायची असते. आणि इकडे आपण बघू शकतात फवाज भाई गोलंदाजी मार्कवर. शिरगावचा हा ब्रँड आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याने टेनिस क्रिकेटची अशी कोणती स्पर्धा नसेल जी खेळली नसेल. म्हणजेच टेनिस क्रिकेटचा वर्ल्ड कप ज्याला म्हटलं तर तो वर्ल्ड कप म्हणजे सुप्रीमो चषक, इथे देखील मात्र खेळून आलेला हा खेळाडू. यावेळेस आपण बघू शकतात पालघर 11 त्या स्क्वॉडमध्ये हुसेन भाऊ देखील होते. अगदी मात्र पालघर 11ने तेव्हा कमालची कामगिरी केली होती. राकेश प्रभू नावाचा वादळ आपल्याला पाहायला मिळाला, नाव झळकला होता, ज्याने मॅन ऑफ द सिरीज घेतली होती. पासलचा सुपुत्र निरंजन गरत याने देखील बेस्ट बॉलरचा अवॉर्ड घेतलं होतं. एक चांगली मात्र टीम पाहायला मिळाली होती. गोलंदाज फवाज यावेळेस आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू व्हेरी फर्स्ट बॉल जाऊ दिला. पंच आमच्यापर्यंत येत आहेत आणि वाईटचा इशारा कळवत आहेत. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस 16 धावा ह्या धावफलकावर लागल्या जात आहेत. 26 पाहिजे 13च्या सरासरीने. 12 चेंडू 26 धावा. इथे फायनल जिंकणार कोण? आता हरलात तर वर्षभर वाट बघावी लागेल. फटका इकडे चांगला आहे, गॅप मध्ये आहे, 6 मिळतील. क्या बात आहे, षटकार. इकडे कमालीचा फटका आला युसुफच्या बॅट मधून. यावेळेस होतोय आणि 6 धावा. जज्बा बुलंद है तो मुश्किलों का भी हल निकलेगा. बंजर जमीन हुई तो क्या हुआ, उन बंजर जमीन से भी जल निकलेगा. ना डर घरे अंधेरे से, इस घरे अंधेरे किसे भी नया सूरज निकलेगा. वाईट चेंडू येणार आणि फेकी खराब. प्रेझन्स ऑफ माइंड दोन्ही बॅट्समनचं खूप चांगलं पाहायला मिळते. यस, पंच सांगतात नाही हा रन दिला जाणार नाही, कारण की फक्त त्याने थ्रो केला होता. वाईट चेंडू आहे. स्कोरबोर्ड चेंडू बॉलरकडे परत केला होता. वाईटने स्कोरबोर्ड पुढे जाणार. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस 23-23 स्कोर कार्डवर. तेवीस झालेले आहेत. मॅच ऑन आहे, गेम ऑन आहे. चेंडू मला तर वाटते एकच झालेला आहे. 8 खर्च केलेत. आता वेगवान चेंडू अगदी मात्र खोलवर. यावेळेस क्रीज मध्ये डॉट बॉल आला आहे. फवाजची ही खासियत दिसते, सुरुवातीला थोडा त्याला फटका पडतो, परंतु त्यानंतर कव्हर करतोय आणि हीच एका मोठ्या खेळाडूची ओळख असते. खूप चांगला खेळ पाहायला मिळाला आजच्या दिवसामध्ये. अगदी मात्र चांगला खेळ आहे. पुन्हा एकदा मात्र चांगला चेंडू, फटका फसलाय. ओ हो, अगदी जवळ पडतोय. चांगला प्रयत्न केला होता. 1 धाव असेल. स्कोरबोर्ड 24. 18 पाहिजेत 9 मध्ये. 9 चेंडू 18 धावा. इथून मॅच कुठेही जाऊ शकते. इथून मात्र दोन्ही बाजूला पारडं बरोबरीत आहे.
इथून मात्र रेहमान 11 कडे पण जाऊ शकते, इथून वसईकडे पण जाऊ शकते. डायनामिक वसई. सुपर मात्र मॅच. 9-18 ची गरज. फटका चांगला है, इकडे टीम मध्ये क्षेत्ररक्षक प्रेशर भरा कैच को लिया है और बल्लेबाज को बोला है कि आपको लौटना पड़ेगा पवेलियन में. विकेट. काही खेळ मात्र इकडे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सभी की निगाह है इस मैच पर. कौन जीतेगा, यहाँ से कौन बाजी मारेगा, जो जीता वो सिकंदर. 8 गेंदों में 18 बनाने हैं और बल्लेबाज मिस्टर मस्तान ये लगाया स्ट्रोक स्क्वायर लेग में. 1 रन जरूर मिलेगा. फुलटस गेंदी लोअर फुलटस थी, बैट पर ठीक से आया नहीं, इस वजह से 1 रन है. स्कोरबोर्ड 1 से आगे जाएगा. स्कोरबोर्ड अगर देखा जाए तो यहाँ पे 25-25 स्कोर कार्ड पर. अब चाहिए 17 रन 7 गेंदों में. आखिरी गेंद तीसरे ओवर की. पहले बल्लेबाज की रेहान 11 ने बनाए 41 और टारगेट 42 का दिया है. अब 7 में बनाने 17. स्लोवर गेंद थी, ये लगा बड़ा हिट. 6 रनों के लिए 1 ओवर और 1 ओवर में रन चाहिए 11. कभी इधर कभी उधर बारी इकडे आपण बघू शकतात. फवादचं अगदी मात्र धावा आल्या त्याच्या ओव्हर मध्ये 18. यावेळेस आपण बघू शकता 12-29 ची गरज असताना आलेला. आणि यावेळेस फिल्डिंग सजवून घ्या, फिल्डिंग सजवून घ्या. पंच जानून बुझून टाइम करू नका, जानबूझ के वक्त मत जाया कीजिए. खिलाड़ियों से विनती है. देखिए 6 गेंदे और 11 की दरकार है और गेंदबाजी मार्क पर साहिल कुरेशी. अगदी मात्र बघायला गेलं तर मला वाटते थांबवण्यात आलं ते गोलंदाजाला. मीनू मिनाश को रोक दिया है और विश्वास जताया है इस वक्त कैप्टन ने साहिल कुरेशी पर. साहिल हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते. 6 चेंडू 11 ची गरज आहे. अगदी प्रेक्षकांना ही मॅच आवडलेली आहे, यात काही वाद नाही. अगदी आता चर्चा होत असताना प्रेक्षकांमध्ये 42 विन. स्कोरबोर्ड 31. पहिला चेंडू काय होतंय, इकडे रनआउट मिळेल. यस रनआउट मिळेल, परंतु वाईट आलाय. 6 मध्ये 10 ची गरज. लगेच बॅट्समन नाही यायचंय मैदानाच्या आतमध्ये. स्कोरबोर्ड यावेळेस पाहायला मिळतंय 32. 6 चेंडू आणि 10 धावा. जन्नत मूवीचा डायलॉग आठवतंय, जीतने की उम्मीद और हारने का डर, इस बीच में जो टेंशन वाला वक्त होता है ना, वो कमाल का होता है. आणि इकडे तेच आहे. अगदी मात्र टेन्शन आहे दोन्ही बाजूला.
एक बाजूला जो आहे तो युसुफ यावेळेस रेहमान 11च्या मध्ये आणि दुसऱ्या बाजूला पूर्णपणे रेहमान 11ची जबाबदारी दिलेली आहे, खांद्यावर जिम्मेदारी दिलेली आहे ती साहिलकडे दिलेली आहे. ओव्हरमध्ये 11ची गरज. पहिला चेंडू वाईड हाताळला आणि स्ट्राईकवर युसुफ आलाय. यावेळेस फटका सजवला आहे. इकडे मात्र आपण बघू शकता सिंगल नक्की असेल. 30 सर्कल क्षेत्ररक्षक येतोय. एक धाव, पंचस्तंभ उभे आहेत. रेफर केलाय नो साठी. यस रेफर घेतलाय. बघूया काय येते निर्णय. इथे मात्र नो चेक केला जाईल. असं फिल्डर जागेतच राहा. फिल्डर एकत्र येऊ नका ही विनंती आहे. रेफर घेतलाय. रेफर मात्र इकडे कळवण्यात येईल निर्णय काय आहे. बॅटिंग टीमला वेळ बघा, तुम्हालाच उशीर होणार आहे. तुम्ही जेवढं उशीर करणार समोरची टीम करणार. लवकरात लवकर मॅचला ऑन करायचे. आपण डिसिजन इथे येत आहे. फेअर डिलिव्हरी दिलेली आहे म्हणजे एक बॉल काउंट होणार. 5-9 आहे. 5 चेंडू 9 आहे फेअर डिलिव्हरी. आणि आता मात्र रेफर नसेल बॅटिंग टीमकडे लक्षात घ्या. जो ऑनफिल्ड अंपायर डिसिजन असेल तोच मानला जाईल. 5 चेंडू आणि 5 चेंडू मध्ये इथे मात्र 9 धावेची गरज. अगदी अटीतटीची मॅच, अगदी फायनल सारखी रंगली जात आहे. इकडे कोणीही जिंको. चला घाई करा, घाई करा. बघा तुम्हाला वेळ होता तेव्हा तुम्ही फिटिंग नाही बदलली. तुम्हाला माहिती आहे डावा बॅट्समन आहे की उजवा बॅट्समन आहे स्ट्राईकवर. थोडी घाई करा. रेहमान 11 5 चेंडू 9 धावेची गरज. डाव्या हाताचा बॅट्समन रमजान स्ट्राईकवर आहे. 5 चेंडू 9 धावा. स्कोरबोर्ड 33-33. फिल्डिंग टीम वॉर्न करण्यात येत आहे. आयोजकाकडून वॉर्निंग येत आहे. आयोजकाकडून वॉर्निंग येत आहे. इल्लाजी पठाण आम्हाला सांगतायत की बघा वॉर्न केलं जाईल नाही तर पेनलाइजला समोर जावं लागेल. थोडा स्पीडअप ठेवा खेळाला. 5 चेंडू 9 धावेची गरज. गोलंदाज साहिल. खराब चेंडू आहे. इकडे मात्र डाऊन द लेग साइड आहे. वाईटचा इशारा. विश्वास नक्की दाखवलाय साहिलवर परंतु इकडे 2 खराब चेंडू हाताळलेत. 5 चेंडू 8 धावा. डायनामिक वसई की रेहमान 11. कोण जिंकणार कोण हरणार पहिल्या क्रमांकाची लढत मेगा फायनल आपल्याला पाहायला मिळते. इकडे फसलाय फटका. उंच गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. अगदी सर्वात चांगला क्षेत्ररक्षक अगदी अनुभवी क्षेत्ररक्षकाकडून चुकी झालंय. जसा कॅच सोडला प्रेक्षकांमधून जो आक्रोश आलाय तो इथपर्यंत आवाज ऐकायला आला. नक्कीच प्रीतमजी या वेळेला जी चुरस भरली आहे प्रेक्षकगण खचाखच भरलेला आपल्याला इकडे पाहायला मिळत आहेत. आणि ज्या पद्धतीने रंगतदार फिनाले अतिथीगण सुद्धा इकडे नजर कैद करतायत चेंडूवर फळीवर आणि आनंद लुटतायत या सामन्याचा. एक मुवमेंटला खेळ बदलला जातो. विकेट आला असता नवीन बॅट्समन आला असता आणि एक धाव वाचली असती. 4 चेंडू 7 धावेची गरज आहे. स्ट्राईकवर देखील युसुफ आहे. जिकडे युसुफ स्ट्राईकवर नसता काय चेंडू हाताळलाय. नकार दिलाय युसुफने. इकडे स्ट्राईक मी ठेवतोय फिनिश मी करणार ही मॅच आहे विश्वास दाखवत असताना डॉट बॉल आलाय. टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. मॅच आवडली असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. बिल्कुल बिल्कुल. कश्तियां डूबकर निकल सकती है, क्षमा बुझकर भी जल सकती है, मायूस ना हो इरादे ना बदल, किस्मत किसी भी वक्त बदल सकती है. यस इकडे मात्र बघू शकतात 3-8 3-7. ओ काय इकडे मात्र आपण बघू शकतो चेंडू हाताळलाय. पंचस्तंभ उभे आहेत. 2 चेंडू 7 धावेची गरज. आता मात्र कंपल्सरी चेस. इकडे मात्र आपण बघू शकता टप्पा पडला. आतमध्ये चेंडू आला आणि डॉट चेंडू येत आहे. साहिल इकडे फटका सजवलाय. डीप मध्ये जातोय. हा आगळा वेगळा स्ट्रोक पाहायला मिळतोय आणि बाउंड्री लाईन जवळ 2 पूर्ण झाले.
आणि मॅच अगदी फायनल जशी रंगली पाहिजे तशी रंगली जात आहे. एक चेंडू 5 धावा, स्कोर बोर्ड 37. एक चेंडू 5 धावा, षटकार खेचावा लागेल. चौकार आला तरी इकडे रहमान 11 विन होणार. यस साहब, जुबेर भाई ने यहाँ पे इनाम लगाया है. यहाँ पे विकेट आया तो भी 500 और सिक्सर लगाया तो भी 500. बघूया इकडे मात्र मॅच अगदी फायनल जशी रंगली पाहिजे तशी फायनल रंगलेली आहे. पैसा वसूल मॅच. स्टेडियम अगदी भरलेला आहे. प्रेक्षक आता मात्र आतुर आहेत शेवटच्या चेंडूसाठी. इथे काय होणार? चला स्पीडअप ठेवा खेळाला. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे शेवटच्या चेंडूसाठी. एक चेंडू 5 धावा. कोण? फलंदाज, षटकार.